गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हालाही माहीत आहे, आता गटारी जवळ येत चाललेली आहे. आता गटारी म्हणजे ना खूप जणांचा आहे ना असं एक वेगळा अर्थ होतो. तर महाराष्ट्रामध्ये गटारी म्हणजे श्रावण महिन्याच्या अगोदर आपण छान मस्त नॉनव्हेज वगैरे खातो. म्हणजे आपल्याला जे जे पदार्थ आवडतात किंवा चिकन मटनपासून जे जे पदार्थ बनले जातात ते सगळे पदार्थ आपण करून खातो. कारण येत्या पूर्ण 1.5 ते 2 महिना आपल्याला मटन मच्छी फिश वगैरे काहीही खायचं नसतं, कारण तेव्हा श्रावण सुरू होतो. म्हणून आपण काय करतो, दीपपूजेच्या अगोदर आपण छान मस्त गटारी साजरी करतो. आता दीपपूजा कधी आहे तर गुरुवारी दीपपूजा आहे. तर आता ही जी गटारी आहे म्हणजे गटारी अमावस्या आपण कधी साजरी करतो तर रविवार तर गेलाच म्हणा. तर आपल्याकडे अजून 2 दिवस आहेत, मंगळवार आहे, बुधवार आहे. तर चला आपण सुद्धा गटारी स्पेशल छान मस्त जे कणसं असतात तर मक्याची जी कणसं आहे त्या कणसापासून आपण छान मस्त असे कोंबडी वडे तयार करणार आहोत, भोकाचे वडे तयार करणार आहोत. त्याचबरोबर छान मस्त झणझणीत असं मस्त चिकन रसा, चिकन सुक्का पूर्ण मालवणी पद्धतीने आपण आज सगळं बनवणार आहोत. तर मी चिकन बनवणार आहे, चिकन सुक्का, चिकन रस्सा पण पूर्ण मालवणी पद्धतीने. आणि अजून एक गोष्ट सांगणार आहे, मी आज छान मस्त जी मक्याची कणसं आहेत त्या कणसापासून मी आज छान मस्त भुकाचे वडे तयार करणार आहेत, म्हणजे कोंबडी वडे तयार करणार आहेत. तर आज गटारी स्पेशल आपण छान मस्त मालवणी थाळी तयार करतोय. चला पटापट किचनमध्ये आणि पटापट छान मस्त कोंबडी वडे आणि चिकन रस्सा, चिकन सुक्का करायला सुरुवात करूया. कारण नावाने छान मस्त तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि पाणी सुटणार हो. कारण एकदा श्रावण सुरू झाला की जवळजवळ आपल्याला 1.5 ते 2 महिने आपल्याला मच्छी मटण काही खाता येत नाही. चला पटापट सुरुवात करूया. तर इथे मी किचनमध्ये आलेली आहे आणि मी तुम्हाला एवढं सांगेल की मी फर्स्ट टाईम आज कोंबडी वडे आणि मालवणी थाळी तयार करणार आहे. पण बोलतात ना की एक स्वतःवरती विश्वास ठेवायचा असतो, त्यामुळे मला स्वतःवरती खूप विश्वास आहे आणि खूप छान मस्त आपली ते मालवणी थाळी आणि कोंबडी वडे तयार होणार आहेत. तर इथे आपल्याला हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे हिरवं वाटण तयार करण्यासाठी मी इथे छान मस्त कोथिंबीर घेतलेली आहे, आलं, लसूण आणि मिरची घेतलेली आहे. आता ही जी मिरची आहे तर तुम्हाला जर चिकन जास्त झणझणीत हवं असेल तर तुम्ही त्यानुसार छान मस्त जास्त मिरच्या घेऊ शकतात. तर इथे मी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे आणि ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ॲड करायचे आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण लावून छान मस्त हे हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे. हिरवं वाटण मी एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. तर हे जे चिकन आहे तर हे चिकन मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता हे जे 1 किलो चिकन आहे तर मी 2 भागांमध्ये डिवाईड करणार आहे. तर मला चिकन रस्सा पण करायचा आहे आणि चिकन सुक्का पण करायचा आहे. तर इथे मी हे जे चिकन आहे 2 भागांमध्ये डिवाईड करून घेतलेलं आहे. आता हे जे चिकन आहे तर हे चिकन आपल्याला छान मस्त मॅगिनेट करून घ्यायचं आहे. आता मॅगिनेशनसाठी काय करायचं आहे आपल्याला, आपण जे हिरवं वाटण केलं होतं ते दोन्हीही बाउलमध्ये आपल्याला हे हिरवं वाटण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि हिरवं वाटण ट्रान्सफर करून झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला जे मसाले आहेत तर आपण ते मसाले ॲड करूया. आता याच्यामध्ये मी कुठले कुठले मसाले ॲड करणार आहे बघा. आता माझ्याकडे ना मी मालवणी थाळी करते पण माझ्याकडे मालवणी मसालाच नाही आहे. तर माझ्याकडे आगरीशाही कमी तिखट मसाला आहे. तर मी इथे हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर आगरीशाही कमी तिखट मसाला, त्यानंतर आगरीशाही काश्मीरी मिरची पावडर मी ॲड केलेली आहे. आणि जर तुम्हाला मालवणी चिकन करायचं असेल तर बाहेरसुद्धा मालवणी मसाला विकत भेटतो, तुम्ही तो घेऊ शकतात. त्यानंतर इथे मी मीठ ॲड केलेलं आहे. दोन्ही बाउलमध्ये मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे. पण मीठ टाकताना मी ते व्हिडिओ क्लिप नाही काढले, विसरून गेली मी. तर मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. त्यानंतर मी एक लिंबू घेतलेला आहे. एका लिंबाचे 2 भाग केलेले आहेत आणि
दोन्ही बाउलमध्ये मी अर्धा अर्धा लिंबू छान मस्त असा पिळून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, छान मस्त हे जे चिकन आहे ना छान मस्त मॅगिनेट करून घ्यायचं आहे। आणि मॅगिनेट करून झाल्यानंतर छान मस्त आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। आणि झाकण ठेवून साधारणपणे अर्धा ते पाऊण तास हे चिकन आपण छान मस्त साईडला ठेवून देऊया मॅगिनेशन होण्यासाठी किंवा मॅगिनेट होण्यासाठी। तर चला आता आपण वाटण तयार करायला सुरुवात करूया। तर इथे वाटण तयार करण्यासाठी मी 4 कांदे घेतलेले आहेत आणि हे जे 4 कांदे आहेत हे 4 कांदे आपल्याला छान मस्त उभे चिरून घ्यायचे आहेत। तर इथे मी हा जो कांदा आहे तो छान मस्त उभा चिरून घेतलेला आहे। 1 वाटी भरून मी खोबऱ्याचा म्हणजे जे सुकं खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे। इथे मी आलं आणि लसूण घेतलेलं आहे। इथे आपला भिड्याचा तवा घ्यायचा आहे आणि भिड्याच्या तव्यावरती आपला कांदा आणि हा जो खोबरा आहे तो भाजून घ्यायचा आहे। पण मी सर्वप्रथम आधी हा खोबरा आहे तो भाजून घेणार आहे। अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा जो खोबरा आहे छान मस्त असा भाजून घ्यायचा आहे। आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना इथे आपण जे मालवणी चिकन करतो तर या चिकनमध्ये म्हणजे ना वाटण करताना खडा मसाला ॲड केला नाही जात, मी नाही केलेला ॲड। तर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकतात। मी हे जे वाटण करणार आहे मी फक्त कांदा खोबरा आणि आलं लसूण याचंच मी वाटण करणार आहे। आणि मालवणी जे चिकन करतो त्याच्यामध्ये हे असंच वाटण करून चिकन केलं जातं। मी तर खोबरा छान मस्त भाजून घेतलेला आहे। आता त्याच भिड्याच्या तव्यावरती मी इथे कांदा उभा चिरलेला जो कांदा आहे तो छान मस्त अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तेल ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपला हा कांदा आपला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा छान मस्त ब्राऊन झालेला आहे। मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे। तर हा जो कांदा आहे ना हा कांदा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। तर इथे मी तुम्हाला एवढं सांगेल की कांदा आणि खोबरा छान मस्त आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। आणि थंड झाल्यानंतर मग आपल्याला छान मस्त याचं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं कांदा खोबरा थंड झालेला आहे। आता इथे आपण कांदा खोबरा आलं आणि लसूण याचं वाटण तयार करून घेणार आहोत। आणि इथे ना माझं थोडं ना इथे प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, मी ना वाटण करताना हे छोटं भांडं वापरलं तर त्याचं बऱ्यापैकी माझं जे वाटण आहे ना ते थोडं हे झालं बाहेर पडलं। नंतर मग मी मोठा भांडा घेतला आणि त्यामध्ये मी वाटण केलं। तर हे जे म्हणजे जास्त वाटण असेल तर तुम्ही मोठं भांडं घ्या, मोठ्या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करा। तर मी अशा पद्धतीने कांदा खोबरा आणि आलं लसूण ग्राइंडरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान मस्त ग्राइंड करून घेतलेलं आहे। तर फायनली इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता तर आपण इथे कोंबडी वडे करायला सुरुवात करूया। आता कोंबडी वडे करण्यासाठी मी इथे हे मक्याचे दाणे घेतलेले आहेत। आता हे जे मक्याचे दाणे आहेत ना ते आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत। म्हणजे याची सुद्धा एक फाईन अशी छान मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी एक ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे। ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे मक्याचे दाणे आहेत ते ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि आपण इथे पाणी ॲड करणार आहोत। तर इथे मी एक छोटा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। आता छान मस्त झाकण लावून हे ग्राइंड करून घेऊया आणि याचं छानपैकी असं मस्त बॅटर तयार करून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता इथे छान मस्त आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही विचार करत असाल की अरे आम्ही तर कॉर्नफ्लॉवर वापरू, तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर म्हणजे वापरा, पण तिथे ना एवढंच की ते पीठ ना असं पिवळं असलं पाहिजे तरच ते पीठ यूज करा, नाही तर तुम्ही सरळ हे मक्याचे दाणे ग्राइंड करून घ्या। तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी मैदा घेतलेला आहे। ही जी वाटी आहे ना तर मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता ही जी वाटी आहे तर ही पाव किलोची वाटी आहे। तर त्यानुसार मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि 3 ते 4 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर काय करायचं आहे, ताट घ्यायचं, ताटामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ, मैदा, त्यानंतर तांदळाचं पीठ आणि जो रवा आहे तो ॲड करायचा आहे। आणि इथे मी चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे।
छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे एक कांदा घेतलेला आहे। आता हा जो कांदा आहे ना, हा कांदा आपल्याला ग्रेट करून घ्यायचा आहे, म्हणजे किसून घ्यायचा आहे। तर इथे मी किसणी घेतलेली आहे। या किसणीच्या सहाय्याने छान मस्त हा कांदा आपण असा किसून घेऊया। तर इथे मी कांदा किसून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला हे जे कणिक आहे या कणकेमध्ये छान मस्त आपल्याला असा मध्ये खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला छान मस्त हे जो कांदा किसलेला जो कांदा आहे तो ॲड करायचा आहे। त्यानंतर आपण जे मक्याची त्यांची जी पेस्ट तयार केली होती ती ॲड करायची आहे आणि छान मस्त हे एकत्र एकजीव करून मळून घ्यायचं आहे। आणि इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही। जी पेस्ट आहे या पेस्टमध्येच मी पूर्ण हे कणिक मळून घेतलेलं आहे। जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही थोडंसं असं कोमट पाणी तुम्ही वापरू शकतात, पण इथे मी पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला। आता हे कणकेचा गोळा छान मस्त मळून तयार झालेला आहे। आता मी काय करणार आहे माहिती आहे का, हे जे कणिक आहे ना, या कणकेवरती छान मस्त असे होल पाडून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडं त्याच्यामध्ये मी ना ऑइल ॲड करणार आहे आणि ऑइल ॲड करून पुन्हा एकदा छान मस्त असं हे हा जो गोळा आहे मस्त असं मळून घेणार आहे। आणि हा गोळा मळून झाला की आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, एक बाउल घ्यायचा आहे। त्या बाउलमध्ये आपल्याला हा कणकेचा गोळा ठेवायचा आहे। साधारणपणे आपल्याला अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास 2 तास तुम्ही ठेवू शकतात, पण इथे मी पाऊण तास हे जे कणिक आहे मी साईडला ठेवणार आहे। झाकण लावून हे कणिक आपल्याला अर्धा तास साईडला किंवा पाऊण तास साईडला ठेवायचं आहे। तर आता आपण हे जे चिकन आहे तर आधी आपण चिकन रस्सा करून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता की पाऊण तास झालेला आहे। तर म्हणजे आपण चिकन मॅगिनेट करण्यासाठी ठेवलं होतं। तर इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि प्लस आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे। तर कढई घ्यायची आहे, त्यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे, ते ऑइल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड करायचा आहे आणि छान मस्त हलका ब्राऊन होईपर्यंत छान मस्त फ्राय करायचा आहे। त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण ॲड करायचं आहे। हे वाटणसुद्धा छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया। तर अजून पुन्हा एकदा सांगेल की माझ्याकडे मालवणी मसाला नाही आहे। जर तुम्हाला मालवणी मसाला हवा असेल तर तुम्ही बाहेरून विकत आणू शकता। त्याच्यामध्ये मी जे मसाले वापरलेले आहेत जे माझ्या घरामध्ये आहेत तेच। तर इथे मी हळद ॲड केलेली आहे, त्यानंतर मी 1.5 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे, त्यानंतर आगरीशाही कमी तिखट मसाला, त्यानंतर आगरीशाही काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि तुम्ही बघत असाल की इथे मी गरम मसाला 1.5 चमचा वापरलेला आहे। तर इथे आपण वाटण करताना खडा मसाला अजिबात वापरला नव्हता, त्यामुळे मी इथे थोडं जास्त गरम मसाला ॲड केलेला आहे। आता हे जे आहे ते सगळं व्यवस्थित हे मसाले आणि वाटण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी ते वाटणाचं पाणी ॲड करून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। झाकण ठेवून 5 मिनटं वाफ द्यायची आहे आणि 5 मिनटानंतर झाकण काढायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं जे वाटण आहे त्या वाटणाला छान असं ऑइल सुटलेलं आहे। तर पुन्हा आपल्याला चिकनसाठी जशी ग्रेव्ही हवी आहे तशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर आता काय करायचं आहे, आपण जे चिकन मॅगिनेट करून ठेवलं होतं ते चिकन ॲड करायचं आहे। चिकन ॲड केल्यानंतर छान मस्त हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि मी ज्या भांड्यामध्ये चिकन मॅगिनेट केलं होतं त्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, कारण त्या भांड्यालासुद्धा काही मसाले लागलेले आहेत म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं। आता इथे चिकन व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान मस्त इथे आपल्याला हे या बाउलमध्ये जे पाणी आहे ते ॲड करायचं आहे आणि इथे मी चिकन मॅगिनेट करताना पण मीठ ॲड केलं होतं, त्यामुळे मी आता अगदी थोडं म्हणजे अर्धा चमचाच मीठ ॲड केलेलं आहे। त्यामुळे मीठ ॲड करताना
म्हणजे चवीनुसारच मीठ ॲड करा। त्यानंतर झाकण ठेवलेलं आहे। झाकण ठेवून मंद गॅसवरती हे जे चिकन आहे छान मस्त शिजवून घ्यायचं आहे। तर हे जे चिकन आहे तर हे चिकन मी 25 मिनटं शिजवून घेणार आहे। आता या 25 मिनटामध्ये काय करायचं आपल्याला 5-5 मिनटांनी झाकण काढून आपल्याला छान मस्त हे जे चिकन आहे फ्राय करून घ्यायचं आहे। कारण हे जे चिकनची ग्रेव्ही आहे किंवा चिकन आहे ते खाली कढईला लागता कामा नये, म्हणून आपल्याला 5-5 मिनटांनी हे चिकन फ्राय करायचं आहे। असं करता करता आपल्याला 25 मिनटं हे जे चिकन आहे ते छान मस्त शिजवून घ्यायचं आहे। तर आता 20 मिनटं झालेले आहेत। मी झाकण काढून घेते। तर तुम्ही बघू शकता की छान मस्त ऑइल सुटलेलं आहे आणि आपलं हे जे चिकन आहे ते बऱ्यापैकी शिजलेलं आहे, मुळात पूर्ण शिजलेलं आहे। तर इथं एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि ते छान मस्त आपलं ग्रेव्ही टाईप असं चिकन तयार झालेलं आहे। आणि हे जे असं चिकन आहे ना हे अमेझिंग लागतं। पण जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता। त्याच्यामध्ये मला रस्सा हवा आहे त्यामुळे इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे। आता हे जे गरम पाणी आहे हे गरम पाणी यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि तुम्हाला जेवढा रस्सा हवा त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात। आणि पाणी ॲड करून पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मोठ्या गॅसवरती छान मस्त एक उकळी आणून द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि अगदी 1 ते 2 मिनटं छान मस्त ही भाजी उकळून द्यायची आहे। आणि तुम्हाला सांगू का हा जो म्हणजे आपण जे मालवणी चिकन रस्सा केलेला आहे ना हा अमेझिंग लागतो। तर तुम्ही इथे बघू शकता छान मस्त अशी चिकनला तरीसुद्धा तयार झालेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता इथे फायनली आपलं जे चिकन आहे म्हणजे चिकन रस्सा छान मस्त तयार झालेलं आहे। आता हे चिकन शिजलं की नाही हे आपण तर चेक करूच या, पण एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेल हे जे चिकन आहे ते म्हणजे लगेच लवकरच शिजतं, जास्त वेळ लागत नाही। फार तर अर्धा तास किंवा 20 ते 25 मिनटं। तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपलं हे जे चिकन आहे छान मस्त असं शिजलेलं आहे। पण हे चिकन थोडंसं ना गरम पण आहे, थोडा चटका लागतो आहे हाताला। तर इथे म्हणून मी चमच्याखालीच तुम्हाला दाखवलेलं आहे। तर हे आपलं चिकन छान मस्त शिजलेलं आहे। तर आता काय करायचं आहे माहिती आहे का, गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की चिकनला छान मस्त अशी ही तरी आलेली आहे आणि ते आपलं अगदी झणझणीत असं मालवणी चिकन रस्सा तयार झालेला आहे। आता यावरती आपण छान मस्त कोथिंबीर पसरून घेऊया आणि छान मस्त अशी ही कोथिंबीर मिक्स करून घेऊया। तर इथे आपला छान मस्त असा चिकन रस्सा तयार झालेला आहे। आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना हा रस्सा थंड झाला की अजूनच थोडा घट्ट होतो। तर आता आपण झाकण ठेवून हे ठेवून देऊ। तर आपला चिकन रस्सा तयार झालेला आहे। आता आपण चिकन सुक्का तयार करून घेऊया। तर इथे बघू शकता साधारणपणे 52 तास होऊन गेलेला आहे। आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं। तर इथे मी कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, त्याचबरोबर लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि इथे आपलं हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। तर चला आता छान मस्त आपण चिकन सुक्का तयार करायला सुरुवात करूया। आणि तुम्हाला सांगू का मला आहे ना चिकन सुक्का खूप आवडतो, पण मग तो भाताबरोबर असू द्या किंवा मग तो भाकरीबरोबर, पुरीबरोबर किंवा कोंबडी वड्यांबरोबर। तर इथे मी फ्राय पॅनमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे आणि ते ऑइल छान मस्त गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर या तेलामध्ये आपल्याला लसूण ॲड करायचा आहे। लसूण छान मस्त असा ब्राऊन होऊन द्यायचा आहे आणि लसूण ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा छान मस्त असा हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे। आणि ते हा कांदा छान मस्त आपल्या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि कांदा छान मस्त असा हलका ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटो आणि कांदा छान मस्त अगदी 1 ते 2 मिनटं शिजवून द्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे आपल्याला आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण ॲड करायचं आहे। ते वाटणसुद्धा छान मस्त व्यवस्थित
मिक्स करून घ्यायचा आहे किंवा फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. तर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे मी कमी तिखट आगरी मसाला आणि त्या अगोदर इथे मी छान मस्त असा गरम मसाला ॲड केलेला आहे. आता हा जो गरम मसाला मी जास्तीचा ॲड केलेला आहे, कारण आपण याच्यामध्ये खडा मसाला अजिबात वापरलेला नाही, म्हणून मी इथे चांगला 1.5 चमचा गरम मसाला वापरलेला आहे. त्यानंतर कमी तिखट आगरी मसाला आणि त्यानंतर काश्मीरी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार. छान मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की ग्रेव्हीला ना आता हळूहळू छान मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे मॅगिनेट केलेले जे पीस आहेत ना, ते आपल्याला या ग्रेव्हीमध्ये अशा पद्धतीने सोडून मस्त सोडायचे आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगू का, ही जी कलेजी आहे तर मला कलेजी खूप आवडते. इवन असं पूर्ण सुकी म्हणजे सुकी कलेजी तुम्हाला आवडते का नाही ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. कोणाकोणाला कलेजी आवडते हे मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही. तर आता हे जे चिकन आहे छान मस्त आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा फ्राय करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तुम्हाला सांगू का, आता काय करायचं, गॅस बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती हे जे चिकन आहे छान मस्त 20 ते 25 मिनटं शिजून द्यायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. मंद गॅसवरती हे चिकन छान मस्त शिजून द्यायचं आहे आणि हे जे चिकनचं पाणी आहे त्या चिकनचंच पाणी सुटतं. तर तुम्ही इथे बघू शकता छान मस्त अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. मी झाकण ठेवलेलं आहे आणि मंद गॅसवरती मी 25 मिनटं हे सुकं चिकन शिजून घेणार आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की 5-5 मिनटांनी हे झाकण काढून आपलं हे जे चिकन आहे हे चिकन सतत आपल्याला छान मस्त फ्राय करत राहायचं आहे. म्हणजे खाली फ्राय पॅनला हे जे म्हणजे ग्रेव्ही किंवा हे जे चिकन आहे चिटकणार नाही किंवा लागणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणून या 25 मिनटामध्ये 5-5 मिनटाने हे जे चिकन आहे हे सतत आपल्याला फ्राय करत राहायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आता 10 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता चिकनचंच पाणी सुटलेलं आहे आणि इथे बऱ्यापैकी असं ऑइलसुद्धा सुटलेलं आहे. तर आणि हे जे चिकन आहे तर पूर्णपणे आपल्याला हे चिकन सुकं करून घ्यायचं आहे, त्यामुळे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर तुम्ही इथे बघू शकतात की मगाशी बऱ्यापैकी पाणी होतं ते पाणी पूर्णपणे आटलेलं आहे किंवा ऑब्झर्व झालेलं आहे. आता इथे 25 मिनटं कंप्लीट झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तर इथे आपलं सुकं चिकन छान मस्त तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगू का, हे जे सुकं चिकन आहे ह्या सुक्या चिकनची जी ग्रेव्ही आहे ना ती एवढी अमेझिंग लागते ना, ते तुम्ही राईस बरोबर खा किंवा भाकरी चपाती पुरी किंवा कोंबडी वड्याबरोबर खा, अमेझिंग लागते. म्हणून मी तुम्हाला सांगते ना की मला सुकं चिकन का आवडतं, तर ह्यासाठी आवडतं. याची जी ग्रेव्ही आहे ना जी छान मस्त आपण शिजवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये छान मस्त असं चिकनचा फ्लेवर जाऊन बसलेला आहे. हे जे सुकं चिकन आहे ते अमेझिंग लागतं, म्हणून मला सुकं चिकन खूपच आवडतं. आता इथे आपल्याला छान मस्त अशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि कोथिंबीर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं सुकं चिकन तयार झालेलं आहे. तर बघा तुम्ही, आपलं बऱ्यापैकी असं जेवण तयार झालेलं आहे. इथे स्टीम राईस, त्यानंतर इथे चिकन रस्सा आणि इथे चिकन सुक्का. तर चला, तर आता चिकन रस्सा तयार आहे, चिकन सुक्का तयार आहे, त्यानंतर त्याचबरोबर स्टीम राईस तयार आहे. तर चला पटापट छान मस्त गरम गरम कोंबडी वडे आपण काढायला सुरुवात करूया. आणि कोंबडी वडे काढून झाले की पटकन ताट वाढूया आणि ना जेवायला बसूया मंडळी. कारण ना काय सांगू, सुका चिकन रस्सा तोंडाला तर खूपच पाणी सुटलं. तर पटापट कोंबडी वडे तयार करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता की साधारणपणे 1.5 तास होऊन गेलेला आहे. तर इथे मी
कढई घेतलेली आहे. कढईमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. ते ऑइल छान मस्त गरम करून घ्यायचं आहे. इथे मी ना माझ्याकडे ना पुलाव दावतचं म्हणजे जे तांदूळ होता त्याची मी कॅरी बॅग घेतलेली आहे आणि त्याला ती कॅरी बॅग छान मस्त पुसून घेतलेली आहे. त्याला छान मस्त ऑइल लावून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये एक छोटा पिठाचा गोळा ॲड करून चेक करायचा आहे की आपलं हे जे म्हणजे तेल गरम झाले की नाही. आणि आपल्याला तेल हे छान बऱ्यापैकी गरम करून घ्यायचं आहे. हाताला छान मस्त ऑइल लावून घ्यायचा आहे आणि एक छान मस्त असा एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे. तो हातामध्ये छान मस्त असं मळून मळून घ्यायचा आहे आणि छान मस्त या प्लॅस्टिकच्या पिशवीवरती हा गोळा ठेवायचा आहे. हाताला पुन्हा ऑइल लावून छान मस्त असा हात थापून घ्यायचा आहे आणि जसं आपण पुरी करतो माहिती ना, त्या टाईपमध्ये छान मस्त थापून घ्यायचं आहे आणि मध्ये छान मस्त असं एक होल पाडायचा आहे आणि होल पाडल्यानंतर हा जो वडा आहे तर हा वडा आपल्या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला इथे अजून एक गोष्ट सांगेल की इथे आपला हा जो म्हणजे मी भोक पाडलेला हा जो वडा आहे तर हा वडा ना असं बऱ्यापैकी ना म्हणजे असं फुगला नाही. तुम्ही बघू शकता अर्धा फुगला तर अर्धा फुगला नाही आहे. तर हे जे पीठ आहे ना तर आपण हे पीठ समजा जास्त काळ म्हणजे 7 ते 8 तास जर हे पीठ ठेवलं असतं तर हे जे भोकाचे वडे आहेत ते छान मस्त असे फुगले असते. पण मी इथे फक्त साधारणपणे 1 ते 1.5 तासच हे पीठ भिजत ठेवलं होतं. तरीसुद्धा आपला हा भोकाचा वडा छान मस्त असं फुगलेला आहे. तर चला आता मी जो वडा ॲड करणार आहे तो पूर्ण आपण जशी पुरी करतो ना त्या टाईपमध्ये आपल्याला आता छान मस्त वडा तळून घ्यायचा आहे. तर मी आता भोकाचे वडे नाही करणार कारण ते फुगत नाही आहेत. तर आपण छान मस्त जसं आपण पुरी करतो त्या टाईपमध्ये आपण वडे तयार करून घेऊया. आणि अजून एक गोष्ट सांगू का, मी इथे छान मस्त अशी ना गरम गरम वडे तळते ना तर ज्ञानेशसुद्धा येतो आहे आणि तो म्हणजे त्याला गरम गरम वडे खायला खूपच आवडतात. तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी छान मस्त पुरीसारखे वडे तयार करून ते मी तळून काढते. आणि अजून एक गोष्ट सांगते की हे वडे म्हणजे तळताना तेल गरम हवं आहे. म्हणजे कारण काय होतं माहीत आहे का, आपण ना म्हणजे मंद गॅसवरती हे वडे जर तळले ना ते फुगत नाही. त्यासाठी गॅस मोठा करा आणि मोठ्या गॅसवरती हे वडे छान मस्त तळून घ्या. मोठ्या गॅसवरती हे जे वडे आहेत ना छान मस्त असे फुगतात. तर तुम्ही बघितलं असेल की आपला हा जो वडा आहे कसा छान मस्त असा टम्म असं फुगतो. आणि तर ना अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, ॲक्च्युली ना मी पहिले स्टार्टिंगला काय केलं माहिती आहे का, गॅस ना अशी बारीक करायची ना तर गॅस बारीक केला की बघा हा वडा बघा कसा झालेला आहे. तर ना असे मग हे वडे फुगत नाही. मग काय करायचं माहिती आहे का, मग गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती हे वडे तळून घ्यायचे. आणि हे वडे असे मोठ्या गॅसवरती तळून घेतले ना की छान मस्त असे टम्म फुगतात. आणि एवढं सांगेल की मी फर्स्ट टाईम कोंबडी वडे करते. हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. सो इथे आपले सगळे वडे छान मस्त तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान मस्त असे हे वडे आपले फुगलेले आहेत आणि खायला तर अमेझिंग आणि एकच नंबर लागतात. कारण मी आणि ज्ञानेश आम्ही दोघं तळता तळता हे वडे खात होतो. त्यामुळे हे वडे खूप छान आणि अमेझिंगच लागत होते. तर चला खूप भूक लागलेली आहे. पटापट आपण मस्त ताट वाढायला सुरुवात करूया आणि त्या रश्श्याबरोबर चिकनच्या रस्स्याबरोबर छान मस्त कोंबडी वडे खाऊन घेऊया की.